मित्रो, संघटनेत सामर्थ्य असते आणि ज्यांनी ज्यांनी संघटन उभं केलं त्यांनी त्यांचा विचार जनमानसापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तुम्हाला कोणताही एखादा विचार जनमानसापर्यंत न्यायचा असेल तर त्या विचाराची आवड असणारी माणसं तुम्हाला जमवली पाहिजे, त्यांना शिक्षित केलं पाहिजे, प्रशिक्षित केलं पाहिजे, तर तो विचार जनमानसापर्यंत पोहोचतो. जनमानसापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचता येते. त्यामध्ये एक माध्यम म्हणजे संघटन. वेगवेगळ्या संदर्भामध्ये सामाजिक जाणीव जागृती, धार्मिक जाणीव जागृती, राजकीय जाणीव जागृती, राजकीय पक्ष आपापला प्रचार करण्यासाठी संघटन उभं करतात. सामाजिक चळवळी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक चळवळी उभं करतात, संघटना उभं करतात. तर आपण आता आर्थिक साक्षरता, आर्थिक समृद्धी या संदर्भात काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे प्रबोधनाचं काम आहे. आणि या प्रबोधनाच्या कामामध्ये ज्यांना आर्थिक विषयाचं प्रबोधन करण्याची आवड आहे अशा व्यक्तींचं आणि ज्यांना आर्थिक विषय महत्त्वाचा वाटतो आणि ज्यांना आर्थिक विषयाची गरज आहे, अर्थाची गरज आहे, अशा माणसांचं संघटन करण्याच्या हेतूने आपण अखिल भारतीय आर्थिक समृद्धी प्रबोधन संघाची स्थापना करत आहोत. आणि या संघाचं ध्येय काय आहे, काय साध्य करायचं आहे, हे मी आपल्यासमोर ठेवणार आहे. याचं क्षेत्र भारत राहते, बाहेर भारताचे सगळे राज्य राहतील, त्या राज्यातल्या कार्यकारिणी होतील आणि यांचं मुख्य काम आहे प्रबोधन करणं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जसं मी यूट्यूबच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करतोच. आता एका मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करण्याचं मी ठरवलेलं आहे, ते म्हणजे आर्थिक विषय. कारण बऱ्याचदा आपण ऐकतो पैसा देव नाही पण देवापेक्षा काही कमी नाही, किंवा अनेकांनी पैशाचं महत्त्व जनमानसामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसा काही सोबत येत नाही. पैशाच्या पाठीमागे पडू नये. कपाळाला लावलेले रुपये काढून घेतात, सोबत काही येत नाही. अशा पद्धतीचं पैशाविषयीची जी नकारात्मकता समाजामध्ये निर्माण करण्याचं जे काम झालेलं आहे, ती नकारात्मकता दूर करून पैशाविषयी सकारात्मक दृष्टिकोन रुजवणे हा या अखिल भारतीय आर्थिक समृद्धी प्रबोधन संघाचा एक उद्देश आहे. लक्षात ठेवलं पाहिजे, दारिद्र्यात असणाऱ्या माणसांनी पैशाविषयी नकारात्मक विचार करणं म्हणजे अजून खड्ड्यात जाणं. ठीक आहे, एखादा माणूस पैसा खूप झाल्यानंतर एखादा माणूस काय नाही, आता पैशाचं काय गरज वाटत नाही मला म्हटलं तर चालेल, कारण त्याच्याकडे खूप आहे. पण एखादा माणसाकडे पैसाच नाही, तो त्याला शिकवायला लागलेत की पैसा काही कामाचा नाही म्हणून पैशाच्या पाठीमागे पळू नये. लक्षात आलं? जो कुपोषित आहे त्याला जो पौष्टिक आहार देण्याची गरज आहे त्याला सांगायला नाही असंच बरं असतो, कुपोषितच बरं, पौष्टिक आहार खाऊन काय करावं, ढेऱ्या वाढायला असंच सांगू नये. ढेऱ्या वाढवणाऱ्यांनी पौष्टिकता थोडी कमी केली तरी चालेल, पण तो कुपोषित आहे, त्यांना गरज आहे ना. या गोष्टीची जाणीव जागृती करून देणे. आणि आतापर्यंत या देशामध्ये आर्थिक विकासाचं महत्त्व ज्यांनी प्रतिपादन केलेलं आहे अशा विचारवंतांचा, संतांचा, महंतांचा शोध घेऊन त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचणं हा एक या संघाचा उद्देश आहे. उदाहरणार्थ एक उदाहरण मी सांगतो, एक दोन उदाहरण सांगतो, म्हणजे तो विचार समाजात रुजवणं. सर्व सत्ता ह्या अर्थसत्तेभोवती फिरतात.
कार्ल मार्क्सनं सांगितलेलं आहे. तुमच्याकडे जर आर्थिक सामर्थ्य असेल, लोक तुमच्या भोवती फिरतात, नाहीतर तुम्हाला लोकांच्या भोवती फिरावं लागतं. आर्थिक सामर्थ्य असेल तर तुमच्या टाइम टेबल नुसार तुम्ही काम करू शकता. तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता नसेल, सामर्थ्य नसेल, तर तुम्हाला दुसऱ्याच्या टाइम टेबल नुसार काम करावं लागतं. त्यांच्या वेळेनुसार तुमची वेळ मॅनेज करावी लागते. तुमच्या वेळेनुसार इतरांची वेळ जर मॅनेज करायचं असेल तर तुमच्याकडे आर्थिक सामर्थ्य पाहिजे. ह्याची जाणीव जागृती करून देणं हा एक या प्रबोधन संघाचा उद्देश आहे. आता मी सांगत होतो की 2 उदाहरणं जी दिली कार्ल मार्क्स, जगप्रसिद्ध विचारवंत. दुसरे एक जगद्गुरु संत तुकोबारायांचे एक वचन आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करून पैसा जोडण्याचा संदेश दिला. पैसा जोडला की माणसं पण जोडले जातात, लक्षात ठेवा. कारण सेवा देऊ शकतो ना आपण आर्थिक पैशाच्या माध्यमातून, आणि सेवा दिली की माणसं तुमच्या सोबत फिरू शकतात. तुम्ही सेवेच्या माध्यमातून माणसं जोडू शकता, वेगवेगळ्या सेवा देऊन. आणि माणसं जोडली की तुम्ही राजकीय सत्ता सुद्धा हस्तगत करू शकता. तुम्ही बघा, ज्या पक्षाकडे पैसा जास्त आहे त्या पक्षांकडे आज सत्ता आहे. मग तुम्हाला जर राजकारती जमात बनायचे असेल, पैसा नसताना कशी जमात बनता येणार आहे, हा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला अर्थसत्ता काबीज केल्याशिवाय राजकीय सत्ता काबीज करता येणार नाही. देवाचं दर्शन घेण्यासाठी देखील ज्याच्याकडे पैसे आहेत, तुम्ही देव म्हणा किंवा मूर्ती म्हणू शकता, ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे डायरेक्ट दर्शन. आणि यानं 4 दिवस 2 दिवस 1 दिवस तरसत उभा राहा. तुम्ही बघता पंढरपूरमध्ये हा प्रकार दिसत नाही, परंतु अन्य काही ठिकाणी दिसतो. मला तरी काही जाणवलं नाही म्हणून मी सांगलं. असेल तर मला सांगा, मी ते दुरुस्त करून घेतो. मला काही तिथे जाणवलं दिसलं नाही. तर आपला उद्देश हा कोण्या मंदिराची माहिती देणे हा नाहीये. आपला उद्देश असा आहे की पैसा कसा महत्वाचा आहे. आणि या देशामध्ये पैशाच्या विरोधात जे नकारात्मकता काही ढोंगी महाराजांनी व्यक्त केलेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक ढोंगी महाराज कीर्तनामध्ये रडू सांगत होता, माय पैसा काय काय म्हणायचे, एक नामाशिवाय दुसरं काही सोबत येत, रडू सांगत होता. आणि कीर्तन संपल्यानंतर माझं द्या म्हणून पाय खुरून रडत होता. जितकं म्हणलं तेवढंच द्या म्हणून, त्याशिवाय मी उठत नाही, पांडुरंग तुम्हाला शाप देईल म्हणत होता. मला म्हणून आणला तेवढे देतो म्हणून, आता नाही म्हणाला म्हणून रडत होता. मला सांगा, त्याचं काही त्यानं तसा करत होता, मला काही त्यानं पैसे मागत होता याच्याबद्दल माझी तक्रार नाही. माझी तक्रार अशी आहे की तो पैशाच्या विरोधात नकारात्मक बोलत होता. मी त्या महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही पैशाच्या विषयावर नकारात्मक बोलत होतात आणि कीर्तनामध्ये, ना आता तर पैसे घेतल्याशिवाय जात नाही म्हणतायत, काय आहे म्हणजे याविषयी मला काही कळलं नाही, थोडं काही सांगाल का? त्यानं म्हणला, ते कीर्तनात बोललो तो अध्यात्माचा विषय होता, हा संसारासाठी पैसा लागतो म्हणलं. ठीक आहे, मग हे तरी सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही कीर्तनामध्ये. अध्यात्मामध्ये पैसे लागणार नाहीत, पण व्यवहारामध्ये पैसे लागतात. अहो, जिथं कीर्तन करत होता तिथला स्टेज पैशामुळे निर्माण झालं, पैशामुळे उभं राहिलं. माईक स्टेज पैशामुळे झालं. ज्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून आलात का डिझेल टाकून आलात ते पैशामुळेच आलं ना. गाडीमध्ये पाणी टाकून आल्यानं थोडंच येते, तिथं पैसाच लागतो. तिथं नाम देतो बापू, हे 100 नाम जप माळ केलेलं आहे, 10 लिटर पेट्रोल भरते का? टाळ विकत घ्यायला गेले, नाम देतो म्हणजे टाळ तरी देते का? पकवास देते का? देते पैसे दिल्याशिवाय पकवास?
ते नाम तुला मी देतो, कीर्तनासाठी मंडप उभार म्हणल्यानं उभारते, चटया देते. मग सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात, भौतिक वस्तूसाठी. ठीक आहे, आता ऑक्सिजनसाठी पैसे लागणार नाही निसर्गात गेला तर, पण दवाखान्यात ॲडमिट झाल्यावर ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन वापरण्यासाठी इथं पण पैसा लागतो. म्हणून या गोष्टीचं महत्त्व ज्यांनी प्रतिपादलेलं आहे त्या महापुरुषांच्या, संतांच्या, विचारवंतांच्या, मंतांच्या विषयी जाणीव जागृती करण्याचं काम आम्ही करणार आहोत. सुशिक्षित, अशिक्षित, कुशल, अकुशल, युवक, युवतींना आणि नागरिकांना आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या समृद्ध बनणं हा एक उद्देश आहे. मग ते लेखणीच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून ते काम केलं जाणार आहे. लेखक आहेत या विषयावर लिहिणारे, या विषयावर बोलणारे, तर त्यांना त्यांचं या कामी मदत घेतली जाणार आहे. त्यांनी लिहिलेले याच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप्स असणार आहे, टेलिग्राम ग्रुप्स असणार आहे, भारतभर जोडला जाणार आहे. भारतातली माणसं वेगवेगळ्या भाषेतले टेलिग्राम ग्रुप्स तयार होतील, त्या भाषेत भाषांतरित करून ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार असल्यामुळे आम्ही भाषांतरकाराची सुद्धा मदत होणार आहे. तसं आता AI च्या मदतीनं भाषांतर करून घेता येईल, परंतु त्या भाषिक तज्ज्ञांच्या डोळ्याखालून ती गोष्ट घातल्यानंतर ते पुढे नेण्यात येईल. तर आर्थिक समृद्धीच्या वेगवेगळ्या वाटा आहेत. फक्त शेती हेच आर्थिक समृद्धीची वाट आहे का? आणि काय वाट लागून गेली तुम्ही बघितला पावसाळ्यामध्ये. आम्ही एकीकडे सांगायचं फक्त हा देश कृषी प्रधान आहे आणि शेतकरी हा बळीराजा आहे. बळी जातो तो राजा का बलवान असतो तो राजा? बळी जातो तो राजा म्हणायची वेळ आलेली आहे आता. शेतकऱ्यांचं काय दुःख असते शेतकरी झाल्याशिवाय कळत नाही. घराची अवस्था त्याच्या जर बेकार असेल तर दिवसभर शेतात काम करावं लागतं आणि रात्री पाऊस पडत असताना अंगावर थेंब पडतात, कुठून तरी गळत असते, रात्रभर जागावं लागतं. हे जसा पाऊस पडल्यानं जागावं लागतं तर उद्या शेतातलं पीक वाहून चाललंय म्हणून डोळ्यातल्या अश्रूंनी व्हावं लागतं. काय गौरव करायचा मग सांगायचं नाही शेतकरी राजा, भोळा राजा, या अवस्थेतच त्याला ठेवा. अरे काय त्याला मानधन दिले चालले, काहीतरी मदत चालली ते त्याच्या शेतातलं ते जे बियाणं टाकलेलं आहे त्याचीच किंमत निघते का? किंवा ते आता आलेले आहे पीक ते काढून टाकण्यासाठी जी मजुरी लागते ते तरी निघते का? त्यामुळं कोणाच्या तरी भिकेवर माणूस राजा बनू शकत नाही, माणूस समर्थ बनू शकत नाही. असे भीक देणाऱ्यांच्या आशेवर आपण मोठे होऊ शकत नाही मित्रांनो. तर तुम्हाला उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत काय आहेत याची जाणीव केली पाहिजे. शेतामध्ये माल येतो, आला की ते आला माल की ते शेतकरी म्हटलेला असतो आम्ही पिकावर देतो. त्यांना देण्याकरी व्याजाने पैसे काढलेले असतात, तो मुळक्या लावूनच बाहेर येतो. आला की माल काय जणाला तर शेतातूनच आडतीवर माल न्यावा लागतो. मग तिथं गर्दी होते त्यावेळेस ते तिथले पाडून मागतात तो माल. आणि हा आधीच पडलेला आहे शेतकरी. मग तो तिकडून फोन करतो लवकर आण पैसे, नाही आणलं तर बघ. त्यानं म्हणतो बालक जे वाटत द्या बाबा जाऊ दे. ते आणलेलं त्याच्या पदरात नेऊन टाकतो. लेकरं घरात वाट बघतात पैसे बाबा किती आणले. बायको म्हणले किती आले पैसे, कशाचे पैसे आहे, सावकाराचे दिले. ही अवस्था असणाऱ्या शेतकऱ्याला आमचे हे प्रबोधनकार, कीर्तनकार काही बरं का सन्माननीय वगळता काही बाकीचे त्याला पैशाचं महत्व काहीच नाही म्हणून शिकवत असतील. तर हा ढोंगीपणा पण आम्हाला उघडकीस आणायचा आहे. तर आर्थिक समृद्धीच्या ज्या काही वाटा आहे त्याच्यावर माझा एक समृद्धीच्या वाटा नावाचा ग्रंथ आहे. आर्थिकच्या संदर्भानं ते मी पुढं सांगेल कधीतरी.
वेगवेगळ्या काही जणांना काय वाटतं, इंजिनियर, डॉक्टर, एक दोन चारच काहीतरी संधी आहेत, पैसे नोकरी करून पैसे मिळवणं, हे पण आम्ही शिकणार आहोत. तर हजारो जागा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, की एक दोनच पदं नाहीत. तर या पदाची तयारी कशी करायची, ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा आमचा उद्देश आहे. या संदर्भामध्ये जाणीव जागृती केल्यानंतर मराठी माणसाचा नव्हेच भारतीय माणसाला याचा लाभ होणार आहे. खऱ्या अर्थानं गुणवंताला त्याचा लाभ व्हावा, हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवून खरे गुणवंत घडवणे हा एक उद्देश यामागे आहे. परवडणारे आणि कायदेशीर असे वेगवेगळे जे उद्योग आहेत, व्यापारी आहे, व्यवसाय आहेत, यांचा परिचय करून देणं हाही या संघाचा उद्देश आहे. फक्त शेती, मजुरी आणि थोडीशी एक नोकरी, हे तीनच क्षेत्र म्हणजे जगणं नाहीये. आणि या क्षेत्रामधले असणारे माणसं आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्यानं उपभोगत नाहीत. आर्थिकदृष्ट्या समृद्धीचं प्रमाण अतिशय अल्प आहे. असं काही जण सांगतात की या देशाचा जो पैसा आहे 95% लोकांकडे फक्त 5% संपत्ती आहे आणि 5% लोकांकडे या देशाची 95% संपत्ती आहे. ही आर्थिक विषमतेची दरी दूर करायचं असेल तर प्रत्येकाच्या घरात पैसा गेला पाहिजे, पैशाचे साधनं गेली पाहिजे. हाही उद्देश, याची जाणीव जागृती करून देणं. आम्हाला पैसा कमवणाऱ्यांविषयीचे द्वेष पसरला जातो. पैसेवान माणूस म्हणजे हरामाचाच पैसा असतो असं नाहीये. त्यांची एकंदरीत जरी वाटचाल बघली, अनेक उद्योग, अनेक व्यावसायिक, अनेक व्यापारी अतिशय कष्टातून, अतिशय परिश्रमातून त्यांनी हे यश उभं केलेलं असते. त्यांच्या यशाच्या गाथा लोकांना दिसतात, त्या गाथांचा द्वेष करतात, पण त्यांच्या व्यथांचा विचार केला तर त्यांच्या यशाला माणूस सलाम करू शकतो. म्हणून आम्ही अशा लोकांविषयी त्यांची खरी रियालिटी काय आहे, त्यांची सुरुवात कशी झालेली आहे, त्यांचाही परिचय करून दिल्यानंतर इतरांनाही व्यापारी, उद्योगी, व्यावसायिक बनण्याची प्रेरणा मिळेल, हा या संघाचा एक उद्देश आहे. त्यांचे करून आम्ही कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हीच आमची भूमिका राहणार आहे. आम्हाला कोण्या श्रीमंतीचा द्वेष करून श्रीमंत कसे होणार आहात तुम्ही? श्रीमंत माणसाबद्दल काही लोक वाईट बोलतात. नक्की ज्याने हरामी न पैसा मिळवला आहे त्याच्या ठीक आहे, त्याला हराम म्हणा, काय अडचण नाही. पण जे कष्टातून पैसे मिळवतात ते पण हराम कसे राहतात? सगळ्यांना एका पंक्तीत कसं बसवता येईल? हे अन्यायकारक आहे. हे अन्यायकारक तत्व आपल्याला दूर करायचं आहे. आणि या देशातल्या युवक युवतींना, इच्छुक नागरिकांना, आर्थिकदृष्ट्याने समृद्ध होऊ पाहणाऱ्या तज्ञ व्यक्त्यांचं, प्रबोधनकारांचं संघटन यामध्ये अपेक्षित आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांचा अनुभवाचाही लाभ करून देणं हा एक उद्देश आहे. तसेच विविध ज्या काही शासकीय, निमशासकीय योजना असतात आर्थिक विकासाच्या अनुषंगानं, त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याचं बऱ्याचदा माहिती नसल्यामुळं अनेक अडचणी, किंवा त्याच्याकडे नको बाबा त्या कटकटी अशा पद्धत केला, किंवा तिथं दलालांचा सुळसुळाट झालेला आहे, ते आपल्या पदरातच काही पडू देत नाहीत, अशी जी मानसिकता झालेली आहे. जिथं अडवलं जातं ही मानसिकता आहे. हे अडवणाऱ्यांना आडवं करण्यासाठी काय करता येईल याचाही हे संघ विचार करणार आहे. कायदेशीर मार्गाने अडवणाऱ्यांना कसं आडवं करता येईल, कायदेशीर मार्गाने म्हटलं मी, लक्षात ठेवा. तर हे दलालांचं जे जाळं आहे, हे जाळं आपल्याला तोडावं लागेल. आणि त्या दिशेनं जाणारे ह्या शासकीय योजनेमध्ये
जी टक्केवारी घेण्याचा प्रकार चालतो. म्हणून या देशामध्ये राजीव गांधींनी म्हटलेलं होतं की दिल्लीतून 1 रुपया जेव्हा निघतो तिथं प्रत्यक्ष योजनांवर 5%, 3% खर्च होतो असं त्यांनी म्हटलं होतं. हा जो पैसाची जी गळती आहे ती कुठे कुठे होते आणि हे हरामखोरं का ही गळती करतात, तर यांच्याविषयी दबावगट तयार करणं अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे. हा देश कंगाल झालेला आहे. या शासकीय योजनावरचा जितकं काही पैसे गव्हर्नमेंट मान्य करते तितका डायरेक्ट त्या योजनेवर जर प्रामाणिकपणे खर्च झाला असता तर हा देश तेव्हाच महासत्ता झाला असता. पण इथं होऊ दिलं जात नाही. त्यासाठी फार मोठं यांचं हे संघटन आहे वरपासून खालपर्यंत. तर याबद्दलचाही आपल्याला विधायक मार्गानं आणि तसं माणसांचं जाळं. एखादा माणूस सामर्थ्यशाली गेला नाही साहेब तुम्ही आता करून देतो म्हणून. एखादा गरीब माणूस अंगावर फाटके तुकडे काय चल तिकडे. अरे तुझी औलाद तू सुद्धा या फाटक्या तुटक्या अवस्थेतून कधी काळी तुझे पूर्वज होते, त्यातून ते आलेले आहे. तुझाच तो बाप आहे, तुझाच तो आजी आहे, ते तुझी आजी आहे, तुझी आई आहे, याचा तुला आता विसर पडलेला आहे हरामखोरा. तू याची जाणीव ठेवून त्याच्याशी बोलत राहा. याची जाणीव नसताना या गरीब माणसाला जे पिळलं जातं, यांना जे जाळलं जातं, त्यांना ते लाभ मिळू दिला जात नाही, त्यांना भीती घातली जाते. पैसे दिले नाही ना काहीच मिळणार नाही, आम्हाला पैसे द्यावेच लागते, आमच्या माध्यमातून गेलं तरच ती योजना तुम्हाला भेटेल. विहिरीचे योजना आहे. समजा शेतकरी विहीर काढतो शेतामध्ये, तर ते दलालची जाळं फार मोठं आहे. तुम्ही त्या जाळ्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या ह्या वेदनेचा तुम्हाला सत्यता पटेल. मी जे सांगतोय त्याची अभ्यासांती मी बोलत नाही, अभ्यास करून बोलतो आहे. तुम्ही अभ्यासांतीच बोला किंवा याच्यावर कॉमेंट्स करा. तर आर्थिक ज्ञानचं संवर्धन करणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणं, लोकांना अर्थाचं महत्त्व पटवून देणं आणि हाही यामागचा उद्देश आहे. त्यासाठी वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे मासिकं यांचाही परिचय आपण या निमित्तानं करून देणार आहोत. ते वेगवेगळे व्हिडिओ या देशामध्ये काही अर्थतज्ञ बनवतात की ग्रामीण माणूस आहे, सामान्य युवक आहे, यासाठी काय काय आर्थिक विकासाच्या योजना आहेत किंवा तो कोणकोणत्या मार्गानं, कोणत्या उद्योग व्यवसाय व्यापाराच्या मार्गानं तो समृद्ध होऊ शकतो आणि कोण कोण झालेलं आहे असं, त्या अशा पद्धतीचं जे लिखाण केले जातं ते लिखाण आणणे. ऑनलाईन ऑफलाईन व्याख्यानाचं या पद्धतीने आपण आयोजन करणारच आहोत. अगोदर सांगितलेले वेगवेगळ्या बचत गटाच्या चळवळीला बळ देण्याचंही काम या निमित्तानं होणार आहे. मित्र, काय करता येऊ शकते याचं एक उदाहरण सांगतो. ज्यांनी बचत गटाची चळवळ उभी केली त्यातून किती मोठा फायदा होतो आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सुस्थितीत येण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांनाही योग्य पद्धतीचं संघटन कौशल्य शिकवणं, त्यांनाही केवळ आली कोंबडी कापून खायचं नाही तर अंडे खाल्ले तर कसा फायदा होतो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जी काही योजना आल्या त्याच खाऊन टाकून तर योजनाचा उपयोग करून घेतला. अरे आपल्याला मला आठवतं कितीतरी वृक्ष लावण्यासाठी शासनाने योजना दिल्या होत्या शेतामध्ये. फक्त खोटे पद्धतीनं ते उपयोग झाला आणि त्यामुळे जर जितक्या योजनांचा ते जर बागायत झाली असते, तितके जर झाडं लावले असते तर आज देश हिरवा दिसला असता. झालं नाही मित्र. त्याचंही ह्या गोष्टी मी सांगत होतो की ते लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता घडवणं ही सुद्धा गरजेचं. का त्यांना काय दिसतं की केवळ उद्योग म्हणजे वस्तू निर्मिती करा एवढं सांगून चालणार नाही, तर वस्तूंना कुठे भाव आहे. मी आता काल परवा एक मार्गदर्शन घेतलं ऑनलाईन. त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी या देशात निर्माण झालेले जे काही प्रोडक्ट आहेत, माल आहे,
ज्या काही वस्तू आहेत, जे काही उत्पादन आहे, आपल्याला दुसऱ्या देशात, कोणकोणत्या देशात त्याला भाव आहे आणि आपण दुसऱ्या देशात नेणारी यंत्रणा इथं आहे आणि त्या यंत्रणाचा उपयोग करून जर आपण आपला माल त्या पद्धतीची पॅकिंग करून ती पॅकिंग सगळी ते करणार, त्याचं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून जर आपण दुसऱ्या देशातला माल नेऊ शकलो तर आपण कितीतरी पटीनं अधिक गतीनं आर्थिक विकास शेतकऱ्यांचा आणि या उत्पादकांचा होऊ शकते. या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करणे हा पुढच्या काळाचा एक उद्देश आहे. तर आपल्याला बाजारपेठ आता आपल्या गावाच्या बाजूची नाही आहे, तर आपल्याला जागतिक बाजारपेठेचा विचार करावा लागतो. व्यापारी म्हणून इंग्रज आले, राज्यकर्ते बनले. आपण आता किती दिवस शिकवणार आहोत आणि आपण राज्यकर्ते बनण्या अगोदर कशा पद्धतीनं व्यापारी बनणं गरजेचं आहे सांगणं अतिशय गरजेचं आहे. मग आम्हाला पिकवायला लाज वाटत नाही, परंतु आम्हाला विकायला लाज वाटते. हे विकायला वाटणारी लाज हे कसं अज्ञानाचं, हे मानसिक दुबळेपणाचं आणि खोट्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. ही मुखोटे घालून जे जगतायत त्यांना यांना खऱ्या अर्थानं आपल्याला ही जाणीव करून दिली पाहिजे की एका तेलाच्या छोट्याशा 1 रुपयाच्या तेलाची जाहिरात करणारा सिनेसृष्टीचा बादशाला लाज वाटत नसेल, आम्हाला आमच्या शेतात विकलेला माल विकायला काय लाजायचं आहे, याची जाणीव करून देणं अतिशय गरजेचं आहे. ह्या सगळ्या उद्योग व्यापार व्यवसाय यांना प्रेरणा प्रोत्साहन देणं त्यांचं तर गरजेचंच आहे. परंतु या क्षेत्रामध्ये जी माणसं इतरांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांचा सन्मान करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. तर त्यांचाही आम्ही सन्मान करणार आहोत. अनेक जणांनी अनेकांचं जीवन उभं केलेलं आहे, अनेकांना नोकऱ्या दिल्या, अनेकांना व्यापारासाठी मदत केली, अनेकांना छोटे छोटे उद्योग उभे करून दिले, व्यवसाय उभे करून दिले, आर्थिकदृष्ट्या समर्थ करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक लोक आहेत, त्यांच्याकडे आपण सन्मानानं बघणं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि त्यांचा विसर पडता कामा नये, ते समोर आले पाहिजे. ही एक भावना लक्षात आणून देणं, बचतीचं महत्त्व आणि गुंतवणुकीचं महत्त्व पटवून देणं आणि बचत कुठे करावी, गुंतवणूक कुठे करावी, बचत का करावी आणि त्याची गुंतवणुकीचे विधायक मार्ग कोणते आहेत ही जाणीव करून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि शासन जे काही आर्थिक धोरण ठरवते आणि हे आर्थिक धोरण ठरवताना त्या आर्थिक धोरण अंमलबजावणीमध्ये काय अडचणी येऊ शकतात, काय अडथळे येऊ शकतात, कोणते दलाल आडवे येऊ शकतात, त्याविषयीची देखील आमचे अर्थतज्ञ या संघटनेमधले शासनाला देखील मार्गदर्शन करणार आहेत. हाही एक त्यामागचा उद्देश घडून आणणे, त्याविषयी जाणीव जागृती घडून आणणे, या सगळ्या विषयाच्या संदर्भानं त्याचा पाठपुरावा करणे, जनमत तयार करणे, या अनुषंगानं अशा अनेक विषयाबद्दल हे संघटन काम करू इच्छिते. आपण ज्यांना हे विषय पडतो आहे त्यांनी आमच्यासोबत आपल्याला यायचं असेल तर येऊ इच्छिता. हे सगळं प्रबोधन मोफत असेल हे लक्षात ठेवा आणि आपण प्रबोधन मोफत करणं सेवा म्हणून हे आपण काम हाती घेतलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना यामध्ये यायचं असेल त्यासाठी वेगवेगळे ग्रुप्स असणार आहेत, याचे वेगवेगळे कार्यकारिणी असणार आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी असणार आहे, राज्य कार्यकारिणी असणार आहे, जिल्हा कार्यकारिणी असणार आहे, तालुका कार्यकारिणी असणार आहे आणि त्यांना काय काम करायचं हे सगळं काही प्रमाणात तर आलेलंच आहे समोर, पण त्याचे एक आपण पुस्तिका काढून ती त्यांना आपण देणार आहोत की जे अशा पद्धतीने आपल्याला कार्यप्रणाली राबवायची आहे, कार्य करायचं आहे. तर जे इच्छुक असतील त्यांनी मी पर्सनली नंबर देऊन ठेवतो तुम्हाला 97 67 704 604
मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे एवढं सगळं सांगून निरोप घेतोय. काही दिवसातच याची रीतसर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती हळूहळू डेव्हलप होणार आहे. साथ द्या, सबका साथ सबका विकास हे जे तत्व आहे हे राजकारणासाठी जरी वापरलं असलं तरी आपण त्याचा मतितार्थ घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून सामर्थ्याच्या माध्यमातून सहजपणे अनेक मोठी कामं होऊ शकतात. एक काठी सहजपणे एकट्याला मोडता येत नाही, पण 4 माणसं एकत्र आले तर मोडता येते. एक दगड एकट्या माणसाला उचलत नसेल तर 4 माणसं एकत्र आलं तर उचलू शकते. म्हणून ह्या सामाजिक समस्या, आर्थिक समस्या आपल्याला दूर करण्यासाठी संघटित होण्याची अतिशय गरजेची गोष्ट आहे. आपण यामध्ये सहभागी व्हावं असं आपल्याला विनंती करून थांबतो. जय हिंद.